आम्ही देखील सर्वसामान्यांचं सरकार आणलं, लाडकी बहीण योजना आणली. आता विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजनेवर आरोप प्रत्यारोप बंद होणार वगैरे सांगतायत. पण तटकरे साहेब, इथं दोन्ही आमचे मंत्री आहेत, अनिकेत आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कधीही बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं महायुती सरकार नाही. छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात, ठीक, परंतु या ठिकाणी आमचा अजेंडा काय, मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे मानून आम्ही काम करतोय. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये मात्र सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार केल्याशिवाय राहणार. खरं म्हणजे अभिमान आहे. खरं म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी चोखपणे केलं. आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तरही दिलं, धडाही शिकवला आणि पुन्हा आपल्या देशाकडे पाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत, हिम्मत करणार नाहीत, अशा प्रकारचं त्यांना सबक शिकवली. आणि त्याचबरोबर आपल्या देशाने काय भूमिका घेतली, आपल्या देशाने फक्त आणि फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले, अतिरेक्यांचे. कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही. त्यांनी तर सामान्य नागरिकांमध्ये मिसाईल टाकले, ड्रोन टाकले, परंतु आपल्या आर्मीने प्रिसाइज अटॅक केले आणि 9 आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले. कितीतरी 100 पेक्षा जास्त खुंकार आतंकवादी मारून टाकले.